हाय करा रे, हाय करा, हाय करा, हाय करा. जय महाराष्ट्र मंडळी. आम्ही चालत दुगारवाडी वॉटरफॉलला. बाकी मित्र आमचे बसवरती गेले आणि इथं आता खूप सुरक्षा व्ह्यू आम्हाला दिसतोय. सगळ्याकडनं अशा गाड्या जे वापरताय. मित्रांनो सीन असं झाला होता जिथं पोलीस होता म्हणून आम्हाला मागचे 3 जणांपैकी एक जण उतरावं लागलं. आता इथं थांबलंय. मित्रांनो आता सहयोग आणि सौरव नावाचा एक मित्र होता आमचा आला. त्यांना आम्ही बसवरती पाठवलं होतं आणि त्यांची आम्ही इथं वाट बघतोय. आता सगळे मित्र जिथं थांबलोय आम्ही. आमच्या गाड्या पण इथं आता ती येऊ तेव्हा आम्ही दुगारवाडी वॉटरफॉलला जाऊ. तर दावतो तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढच्या ती पा. चला एकदम एकदम मार मार टोला मार टोला दे टोला दे टोला दे टोला दे टोला टोला मार टोला. काय रे भाऊ काय ब्लॉगर रे मारत नाही. आणि बैलची कुस्ती कधी पाहिलं का? माफी माफी. हा एकदम एकदम भाईचारा भाईचारा ऑन द टॉप. एकदम एकदम मोदी आणि पुतीन. काही गोष्टी घेण्याचे राहून गेले. कुरकुरे कारकुरे ते घेण्यासाठी एक गोपाल आणि शेखर चाललेले आहेत. जा रे पटकन घेऊन यावा. जा ना. ये बाई एक कुरकुरे घेऊन आलेले आहेत आणि थांबत सुद्धा नाही आमच्यासाठी. आम्ही पुढे पाय पाय चालत होतो तरी आमच्यापेक्षा पुढे पळून आले. बघा येस ते आम्हाला घेण्यासाठी थांबले सुद्धा नाही, पुढे निघून आले. आता आम्ही जातोय आमच्या गाडीकडे. गाडी बसणं दुगारवाडी धबधब्याकडे व्ह्यू पॉइंटला. एकदम असं सुंदर असं वातावरण मित्रांनो. इथे पुढे जात आहे. पाणी थोडा कमी झाला आहे पण थोडाफार तर चालूच आहे. तरीच मी तसाच व्हिडिओ काढतोय. हा तिकडे काढले मित्रांनो आम्ही तिथं. आता तिथं एंट्री पॉईंट होता. आता इथेच ना आता असा कच्चा रस्ता लागलेला आहे. आता व्ह्यू पॉईंटकडे जायचा दुगारवाडी धबधब्याकडं. बाकी 4 मित्र पुढे गेले. त्यांना आम्ही खूप प्रयत्न करतो थांबायचा पण ते थांबत नाही. त्याच्यामुळे आम्हाला 3 जणांना जावं लागतंय. खींचे मुझे तेरी ओर तेरी ओर. मित्रांनो खूप सरस असं धबधब्याचा आवाज येतोय आम्हाला. आता इथं कोणाला म्हणतो फोटो घे पण कोणाचा मी आता फोटो घेणार नाही. गोपाल इथं जाऊया आता 1 नंबरला गेलाय तो. हे बघा इथे हे पण फोटो घेता ये. हा बिल्डर थांब 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 थांब. अरे काय आहे असं रे. काय कुछ तो सीन हुआ है. कुछ तो सीन झाला मित्रांनो तिथं. कारण की ते खूप सारा पावसामुळे ना ती मुलगी स्लिप झाली तिथं. आणि इथं बक्षोती थांबणार नाही. इथं बक्षोती थांबणार नाही मित्रांनो. क्या है प्रणव वो क्या मिला आपको? क्या मिला? वो अंदर अजगर चला गया. अंदर भाग गया वो. भाई यहाँ पे कुछ तो है. प्रणव भाई को कुछ दिखा यहाँ पे. कुछ तो देखा है प्रणव भाई ने. इसकी वजह से उनकी बोलती बंद हो गई है. मागून माझी इथं थोडा फोटोशूट चालू आहे मित्रांनो. आता आमचा इथं मॉडेल आहे आणि हा कॅमेरामॅन.
मित्रांनो डोंगरवाडीचा तपास करत करत आम्ही आता एवढ्या खाली आलोय इथं. आता हरिहरपेक्षा पण आम्हाला खूप अवघड ट्रेकिंग झाली. पुरा अशी एक चक्का जाम होतोय आमचा आला तरी आम्ही जातोय. 500 मीटर खाली गेलं पाता लोक लागून नाही. तुम्ही रस्ता बघू शकता आता 500 मीटर खाली गेलं पाता लोक लागतंय. प्युअर असा ऑफ रोडिंगचा रस्ता आहे. इथे ट्रेक करणं पण आम्हाला मुश्किल होते. बरं पाणी बंद आहे. आमचे मित्र पण आता खाली गेले. आता आम्ही पण जातोय. तर तिथं गण आहे पण हातभार लावून सण उतरावं लागतंय. कुणाल म्हणतोय मला की मोबाईल ठेवून दे बुवा, पण मी बोललो कुणाल कॅमेरामॅन नेवर्स आहे. मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं रस्ता कसा आहे. मित्रांनो एवढ्या वरतून आलोय ना आम्ही. आता आम्हाला विश्वास नाही की आम्ही एवढ्या दूर आलोय बुवा आणि आता इथं खाली उतरतोय. बस अरे अरे एवढी खतरनाक ट्रेक होतं मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ मध्ये तर बघायला मिळेल. मी व्हिडिओ मध्ये बाकीच्या क्लिप घेतलेली नाही. पण ती गोपालने अशी केली. जो मेन जी क्लिप होती ना गोपालने ती घेतलीच नाही. गिंबल आहे का? आणि आमचं जे ट्रायपॉड होतं ना ते प्रणव पुढे घेऊन गेलाय. आता आम्हाला प्रणव कोडी नाही, प्रणव चौधरी. आता हाताने जे ना व्हिडिओ रेकॉर्ड करावा लागतो आता आम्हाला. आता छोटासा वॉटरफॉल लागलाय मित्रांनो आम्हाला आता इथं बघू शकता ते. आणि इथं खाली जातोय आणि ते ट्रेकिंग करत आम्ही आता जात आहोत खाली अजून. जस्ट लुकिंग फॉर वाव. काय चीज देख लियो वाव. फायनली मित्रांनो डोंगरवाडी धबधब्याजवळ आलोय आता. खूपच शेवाय आलंय मित्रांनो. इथं पाय सटकताय पण टेन्शन नाही. आपली नवी चप्पल आहे त्याच्यामुळं एवढी काही भीती नाही आपल्याला. बाकी मुलं पुढे इथं फोटोशूट चालू यांचा वाला. गोपाल एकदम असा पडत पडत जातोय. माझी फुल टरकती. मित्रांनो वल्लचीन झालोय. थोडा टायमा पहिले पाऊस चालू होता म्हणून मोबाईल ठेवून दिले होते. आता इथं एकदम पाण्यामध्ये फुला बोर्डिंग सारखा विषय एकदम मजा येते खूप. हा डेबरा कुणाल फुटोप्या आणि इथं डोंगरवाडी धबधबा. त्र्यंबकेश्वर आलो आता कारण की पाणी खूप चालू होता आणि आमचे मोबाईल जे आम्ही बॅगमध्ये ठेवले होते डोंगरवाडीवर तिथे खाली होतं. आम्ही तिथून आता त्या त्र्यंबकेश्वरला आलो आहे. आता नाश्ता गिष्टा केला आहे. तर आता इथं एंड करतो आम्ही ब्लॉग. बाय.